सचिन वाझेंच्या आरोपावरून संजय राऊतांनीही देवेंद्र फडणवीसांनाच घेरलेला आहे। सचिन वाझे फडणवीसांचा प्रवक्ता आहे। संजय राऊतांनी हा आरोप केलाय, त्यामुळे काय स्टेटमेंट द्यावं हे सांगण्यासाठी सरकारचे प्रतिनिधी आता तुरुंगात जात असल्याची टीका राऊतांनी केली आहे। भाजप संकटात आला की वाझे बाहेर येऊन स्टेटमेंट देतो असंही राऊतांनी म्हटलंय। वाझेनं बाहेर येऊन तिसऱ्यांदा आज स्टेटमेंट दिलेलं आहे अशी टीका संजय राऊतांनी केली आहे। उत्तर देण्यासाठी त्यांना तुरुंगातला प्रवक्ता लागतो। मी जे वारंवार म्हणतोय, तुम्ही विसरू नका, मी गेले 1 वर्ष सांगतोय की राजकारणासाठी आणि निवडणुका जिंकण्यासाठी सरकारमधले काही प्रमुख लोक गुंड टोळ्यांचा आणि तुरुंगातील गुंडांचा वापर करतायत। हे मी वारंवार सांगतोय, हे तुम्हाला आता सिद्ध झालं असेल। तुरुंगात फोन जात आहे त्यांची, तुरुंगात त्यांचे प्रतिनिधी जात आहेत सरकारचे, कोणी काय बोलावं, कोणी काय स्टेटमेंट द्यावी। गुंड दहशतवादाच्या आरोपातला जो बॉम्ब ठेवतो, बॉम्ब बनवतो, त्याला मुंबईचे पोलीस आयुक्त मदत करतात। तो भारतीय जनता पक्ष संकटात आला की ताबडतोब बाहेर स्टेटमेंट देतो। ही तिसरी वेळ आहे। भारतीय जनता पक्षानं असे प्रवक्ते जे नेमलेले आहेत, त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष भविष्यामध्ये जो आज आहे त्याच्यापेक्षा रसा तळाला